नमस्कार मित्रांनो, नाती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्या समोर येणार आहे. मित्रांनो, राजाध्यक्ष एंटरप्राइजेस मध्ये शकूने घातलेल्या गोंधळामुळे खूपच मोठा प्रॉब्लेम झालेला असतो. शकूने जवळजवळ सार्थकचं 7 ते 8 लाखांचं नुकसान केलेलं असतं आणि म्हणूनच ते कसं भरून काढायचं याला सार्थकला टेन्शन आलेलं असतं. बेनाली सार्थकला सुचवतात की सर, आपण त्या गावात जाऊया जिथे ही कंपनी आहे, आपण जे ना माल सप्लाय केलाय, तर आपण संगमनेर या गावात जाऊया जेणेकरून आपल्याला हा सगळा माल आहे तो निदान काही मिळवता तर येणार नाही, पण आपल्याला त्यांची माफी तर मागता येईल, कारण इतक्या मोठ्या कंपनीशी आपलं डील खराब होणं ही खूप नुकसानीची गोष्ट आहे. त्याच वेळेला सार्थक तशीच अपॉइंटमेंट देखील बुक करतो आणि त्यांच्या बॉसशी बोलणं करण्यासाठी त्याने अपॉइंटमेंट बुक केलेली असते. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सार्थकला संगमनेरमध्ये जायचे असते. मात्र सार्थकला सुखदाचा पाय बरा नसतो म्हणून खूप टेन्शन आलेलं असतं. सार्थक हा सुखदाजवळ येतो आणि त्यानंतर तो सुखदाला म्हणतो की हे बघ बाबा, तुझा पाय खराब आहे, मला 2 दिवसांसाठी जरा बाहेर जावं लागलंय. तेव्हा हे ऐकून सुधाला धक्काच बसतो. सार्थक म्हणतो की हो, मला जरा मीटिंगसाठी बाहेरच्या गावात जावं लागणार आहे, थोडा कंपनीमध्ये प्रॉब्लेम झालाय आणि त्याच्यामुळे मला निघावं लागणार. आता सार्थक आणि सार्थकची टीम ही संगमनेरला जायला तयारीत असते. तर शकू म्हणते की सार्थक सर सॉरी, पण खरंच मलाही तिथे यायला मिळाले तर खरंच खूप बरं वाटेल. मी पर्सनली त्यांची माफी मागेन की हे सगळे माझ्यामुळे झाले. सार्थक म्हणतो की ठीक आहे, चालेल शकू, तू येतेस तर तू पण ये, काहीच हरकत नाही. तर मित्रांनो, संगमनेरमध्ये छोट्याशा गावात आनंदी देखील राहत असते आणि आनंदी, आपण ज्या प्रकारे मागे सांगितलं तसंच आनंदी त्या एका गावात काम करत असते आणि आनंदीने एका मुलीला एका वेड्याच्या तावडीतून देखील सोडवलेलं असतं आणि त्यानंतर आनंदी त्या वेड्याला एकदम उत्तम प्रकारे ट्रीटमेंट देत असते आणि त्याला व्यवस्थितपणे ती बरं करण्यात देखील चांगल्याच प्रकारे यशस्वी होत असते. तर मग आता सार्थक इथे रस्त्यात असतो आणि त्याला मात्र काळजी घरची लागलेली असते. सुखदाच्या बद्दल त्याला मैत्री असते म्हणून तिची काळजी आणि आपुलकी वाटत असते. त्याच वेळेला आता तिथे मालती येते आणि नेहमीप्रमाणे सुखदा तिला भेट घेते आणि म्हणते की आई, खरंच खूप छान झालेला आहे चिवडा, आणि हा चिवडा जर तुम्ही वारकऱ्यांना द्याल ना तर ते बिचारे खाऊन तृप्तच होऊन जातील. मात्र आता त्यांचा फोन आलेला असतो ज्याने ऑर्डर दिलेली असते. संगमनेरवरून एक जे सुखदाच्या ओळखीचे काका असतात त्यांनी ऑर्डर दिलेली असते. मात्र ती ऑर्डर काही कारणास्तव त्या काकांना घेता यायला येत नसते, म्हणूनच ते दिलगिरी व्यक्त करतात. ते म्हणतात की ती ऑर्डर तुम्हाला पोचवता येऊ शकते का? मला खरंच खूप माफ करा, माझी तब्येत खूप बिघडलेली आहे सध्या, मला एका आजाराने घेतलंय, म्हणून तुम्ही प्लीज फराळ पोचवायला येऊ शकता का संगमनेरला? आता 1111 पाकिट असतात ती संगमनेरला पोचवायची असतात. सुखदाला मात्र खूपच वाईट वाटतं. सुखदा म्हणते की अण्णा, आई, वहिनी, मी खरंच ही पाकिटं घेऊन गेले असते, पण माझा पाय बघा ना कसा आहे, म्हणूनच मला तिथे जाता येणार नाही. तेव्हा अण्णा मालती म्हणतात की नाही ग बाळा, त्याबद्दल तुझ्याशी काहीच हरकत नाही. अगं तू पाकिट घेऊन कसं जाशील, तुझा तर पाय खूप खराब आहे, राहू देत, असं कर, आम्हीच काहीतरी करतो. लीना म्हणते की अण्णा नका काळजी करू, मी जाईन ती पाकिटं घेऊन. तेव्हा मग मालती म्हणते की बाळा मी पण येते. तेव्हा लीना म्हणते की नको, कसं आहे ना आई, तुम्ही जर आलात तर पुन्हा मनोज आहे, तर त्यांना कोणीतरी हँडल केलं पाहिजे ना, एकट्या अण्णांनी मनोज हँडल होणार नाही, म्हणूनच मग मनोजला असंच राहू दे, मी जाते हे सगळं फराळ पोचवायला, आणि काय मी एका दिवसात येईन ना परत, आणि तसंही जर जमलंच तर मी लवकरात लवकर गाडी करून येईन. सुखदा माफी मागत म्हणते की वहिनी ऐका ना, खरंच खूप खूप सॉरी, मला जाता येत नाही. तेव्हा म्हणते की अहो, तुम्ही ही ऑर्डर आम्हाला दिलीत ना, तुमचेच खूप उपकार झालेत, तुम्ही सॉरी कशाला म्हणताय? आणि त्या काकांना यायला नाही जमते तर बिचारे ते तरी काय करतील? मग लीना आता पिशव्या घेऊन ऑर्डर पोचवायला निघालेली असते. तेव्हा मालती म्हणते की चल, मी तुला बस स्टँड पर्यंत नेऊन सोडते, मग आपण काय ते तिथून तू जा. आणि त्यानंतर लीना ही व्यवस्थितपणे जिथे ऑर्डर पोचवायची असते त्या गावात पोचते आणि एका माणसांना, एका जोडप्याला पत्ता विचारते आणि म्हणते की ही ऑर्डर आहे ती आम्हाला पोचवायची आहे. त्याच वेळेला ते म्हणतात की ठीक आहे, ही ऑर्डर पोचवायची आहे आणि हा पत्ता आमच्या ओळखीचाच, आमच्या शेजारीच राहतात हे, म्हणूनच मग लीनाला ते देखील त्यांच्या रिक्षेमध्ये देतात आणि लीनाने सगळी ऑर्डर व्यवस्थित पूर्ण केलेली असते. तेव्हा मग लीनाला ते विचारतात की काय ग, इतक्या पिशव्या मला कळले नाही. तेव्हा ती म्हणते की त्या काकांनी फराळाची ऑर्डर दिलेली होती आणि म्हणूनच ती ऑर्डर पोचवायला मी आली आहे. तेव्हा त्या म्हणतात की तू इथली दिसत नाहीस, कुठली बाहेरची आहेस का? तेव्हा मी म्हणते की हो, ॲक्च्युली मी नाशिकहून आली आहे. तेव्हा ते म्हणतात की काय, तू नाशिकहून आली आहेस, खूप लांबून आलीस थोडी, आणि तेही फराळाची ऑर्डर देण्यासाठी. मग
त्यांच्या लक्षात येतं की लीनाच्या परिस्थिती बहुतेक बेताची असावी, म्हणूनच लीना एवढी मोठी ऑर्डर घेण्यासाठी इथे आली. तेव्हा लीनाला ते म्हणते की एक विचारू का गं, प्लीज टाक म्हणून येऊ नकोस. घरात काही तुझा प्रॉब्लेम आहे का, कारण तू इतकी मोठी ऑर्डर द्यायला इथपर्यंत आली आहेस. तेव्हा ते काकाही विचारत असतात. लीना म्हणते की हो, ॲक्च्युली माझ्या घरातलं सांगायचं झालं तर माझे सासू सासरे हे आता वयस्कर आहेत. खरं तर ते मला या सगळ्यात मदत करतात, पण माझे मिस्टर एक घटना आमच्या आयुष्यातून घडून गेली, त्यानंतर ते मानसिक रुग्ण आहेत आणि ते आता बरेच होत नाही, 6 वर्ष उलटून गेली. ते ऐकल्यानंतर आता लीनाला ती म्हणते की अगं, आमच्या गावात ना एक मुलगी आहे कल्याणी नावाची, एक तर प्रकारे ती डॉक्टरच म्हणावी लागेल, ती ना प्रत्येकाचा इलाज करत असते. आता आनंदी समोर आल्यानंतर लीना ही कशा प्रकारे रिॲक्ट होणार आणि आनंदी लीनाची भेट झाल्यानंतर लीना आनंदीला पुन्हा नाशिकमध्ये घेऊन येईल का, आणि अण्णा मालती हे आनंदीला भेटल्यानंतर नेमकं पुढे काय करणार आणि आनंदी ही तिच्या मनोज दादाला कशा प्रकारे बरे करणार, हे सगळे आपल्याला पुढच्या काही भागांमध्ये पाहायला मिळेल. असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या नाती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कोणाचा आहे तो सँडेल? कोणाचा आहे सँडेल? सँडेल कोणाचा आहे? आदितीचा सँडेल आहे? तुझं सँडेल आहे? मस्त आहे ना, मस्त आहे ना सँडेल. मला दाखव तुझं सँडेल. सँडेल दाखव पिल्लू, दाखव तुझं सँडेल. सँडेल दाखव तुझा मला. कोणाचा आहे सँडेल? आ, कोणाचा आहे? अरे वा, किती सुंदर आहे. आदितीचा सँडल किती सुंदर आहे. दाखव मला. कुठे घालायचा तो सँडल? कुठे घालायचा? पायात कोणाच्या घालायचा? चला फ्रेंड्स, आता यांचं खेळणं चालू आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि भेटूयात नवीन व्हिडिओसोबत यांच्या गमती पाहायला. धन्यवाद.